श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी 25 जानेवारी 2025 शनिवार म्हणजेच आज आहे. या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हणतात. शास्त्रानुसार षटतिला एकादशीचं व्रत केल्याने कन्यादान, सुवर्णदान आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्ये इतकं पुण्य मिळतं. या दिवशी तिळाचा वापर करणं अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं जातं. या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षटतिला एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. या एकादशीला सर्व देवतांची पूजा केली जाते, ज्यांना एकत्रितपणे विश्वदेव म्हणून ओळखले जाते. विश्वदेव हा देवतांचा समूह आहे, ज्यांना वेदांमध्ये विशेषतः ऋग्वेदात महत्त्व आहे. त्यामुळे षटतिला एकादशी महत्त्वपूर्ण ठरते, कारण ती तुम्हाला भगवान विष्णू आणि इतर देवतांच्या आशीर्वादाची संधी देते. या दिवशी व्रत पाळणे आणि संबंधित विधी केल्याने मनोकामना पूर्ण होतात, तसेच तुम्हाला असलेले ग्रहदोष देखील दूर होतात असे मानले जाते. षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काही विशेष वस्तूंचं दान केलं जातं. यामुळे जीवनामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही आणि तुमच्या वाटेतील अडचणी कमी होतात असे म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णू यांच्यासह लक्ष्मीच्या कृपेला देखील महत्त्व आहे. विशेषतः जर आपण षटतिला एकादशीला काही गोष्टींचं दान केलं तर आपलं जीवन सुख समृद्धीने भरून जातं, धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. षटतिला एकादशीला तिळाचं दान केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी आणि मानसिक शांतता येते. तिळाचं दान केल्याने नवग्रहाची शांती देखील मिळते. याशिवाय माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. आता एकादशीचं व्रत केल्याने अनेक पापांपासून आपली मुक्तता होत असते. आपल्याला असलेले सर्व दोष नाहीसे होतात. पण प्रत्येकालाच हे व्रत करणं, उपवास करणं शक्य नाही. त्यामुळे आजच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करूनही आपण या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकतो. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज शनिवारी आलेल्या षटतिला एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू घरात जाळल्याने घरातील सर्व दोष, तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, तुम्हाला असलेले पितृदोष, नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कापुरासोबत जी वस्तू आपण जाळणार आहोत, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आजच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. दिवे लागणीची वेळ म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान. ती वेळ घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ, लक्ष्मीच्या आगमनाची वेळ. त्या वेळेमध्ये हा उपाय केला तर उत्तमच आहे, पण त्या वेळेत करणं शक्य नसेल तर संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता. जर घरामध्ये वास्तुदोष असतील तर सतत घरामध्ये वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. घरामध्ये असलेली नकारात्मकता घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहू देत नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला काही पितृदोष असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात. जसं की तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो. तुमच्या घरातील लहान मुलं असतील तर ते किरकिर करतात. मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात. अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. ते व्यवस्थितपणे खात पीत नाहीत. त्याचबरोबर मुलं वयात आलेली असतील तर त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत. अनेक दाम्पत्यांना विवाहाला बरीच वर्ष उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही. तर यासारख्या अनेक समस्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. पण बऱ्याचदा आपल्या प्रयत्नांना म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही, कारण आपल्याला असलेले दोष. पण हे दोष घालवण्यासाठी काही विशिष्ट तिथींना उपाय करावेत आणि एकादशी तिथीच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर भगवान श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. मग तुम्हाला प्रखरातील प्रखर पितृदोष असतील तर एकादशीच्या या व्रताच्या प्रभावामुळे ते नष्ट होतात. पण आता सांगितल्याप्रमाणे व्रत करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे हे साधे सोपे उपाय करूनही तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेले पितृदोष हळूहळू नष्ट करू शकता. कारण पितृदोष निवारणासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात, पण त्या प्रत्येकाला परवडतीलच असं नाही. त्यामुळे
एकादशीच्या दिवशी आपल्याला हे साधे उपाय घरामध्ये करायचे आहेत आणि पितरांना संतुष्ट करायचं आहे। एकादशीच्या दिवशी तुम्ही या सेवा केल्याने भगवान श्री हरी विष्णू तुमच्यावरती विशेष कृपा करतात आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात। तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्याआधी घराची साफसफाई करून घ्यायची, कारण दिवे लागण्याच्या नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही। त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत। सर्वप्रथम आपल्याला देवघराजवळ जायचं, तिथे असलेला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। धूप अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर तुळशीजवळ जायचं, तुळशीसमोर आज एकादशी असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि तिथे देखील आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। त्यानंतर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, कोणत्याही सेवेची किंवा उपायाची सुरुवात जी आहे ती आपण अग्नीच्या साक्षीने करायला हवी। म्हणून आपण अग्नी प्रज्वलित केलेला आहे आणि आता यानंतर आपण हा उपाय करणार आहोत। तर आसनावरती बसल्यानंतर आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे। मातीचं भांडं नसेल तर मोठ्या आकाराची मातीची पंती देखील तुम्ही वापरू शकता। या मातीच्या पंतीमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गाईच्या ज्या गौऱ्या असतात शेणाच्या, त्या घ्यायच्या आहेत। एक गौरी घेतली तरीही चालेल। या गौरीवरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। बघा, असं षटतिला एकादशीच्या दिवशी स्नान, दान आणि हवन करण्याला विशेष महत्त्व आहे। तर गाईच्या शेणाच्या गौरीने आपण हे हवन करणार आहोत। तर आपण गाईची गौरीवरती शुद्ध गाईचं तूप घातल्यानंतर आपल्याला त्यावरती 3 किंवा 5 अशा संख्येने भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल, पण भीमसेनी कापूर जो आहे तो नकारात्मकतेला खेचून घेण्यासाठी अतिशय सक्षम मानला जातो। आता कापराच्या वड्या ठेवल्यानंतर आपल्याला त्यावरती अजून एक वस्तू टाकायची आहे। आज षटतिला एकादशी असल्याने आपल्याला यावरती चिमूटभर पांढरे तीळ आवर्जून टाकायचे आहे। त्यानंतर भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। जेवढा जास्तीत जास्त जप करता येईल तेवढा करायचा। देवघरासमोर बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे। थोड्या वेळानंतर ते मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे। मातीचं भांडं फिरवत असताना घराच्या खिडक्या उघड्या असाव्यात। दार उघडं ठेवणं शक्य नसेल तर किमान खिडक्या उघड्या असाव्यात, जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती घराबाहेर निघून जाईल। संपूर्ण घरामध्ये मातीचं भांडं फिरवल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं, तिथे देखील हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं। तुळशीवरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आणि परत हे मातीचं भांडं तुम्हाला घरात आणायचं आहे। देवघरासमोर हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी थोडी थोडी लावायची आहे। उर्वरित रक्षा जी आहे ती शांत झाल्यानंतर मग तुम्हाला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ही रक्षा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे। त्याचबरोबर बघा, तुमच्या पती-पत्नीमध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होत असतील, आजच्या दिवशी तुम्ही काही उपाय तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी करू शकता। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमची जी बेडरूम असेल त्या बेडरूममध्ये तुम्हाला एका चांदीच्या वाटीमध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। चांदीची वाटी नसेल तर काचेच्या वाटीचा वापर केला तरीही चालेल। बघा, ही जी कापराची वडी आहे ती 1 आठवड्याच्या आत वितळते। याचा अर्थ जी ही नकारात्मकता आहे ती कापराने शोषून घेतलेली आहे असा त्याचा अर्थ होतो। दर आठवड्याला तुम्हाला ही कापराची वडी जी आहे ती बदलत राहायची आहे आणि तुम्ही बघाल की काही दिवसातच तुमच्या नात्यामध्ये खूप फरक पडलेला आहे। त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल, खूप पैशाच्या समस्या तुमच्या आयुष्यात असतील, घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आज शनिवार आहे। आज शनिवारपासून प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय सातत्याने करून बघा। नक्कीच लक्ष्मी प्राप्तीचे उपाय तुमच्यासाठी खुले होतील। तर या उपायासाठी तुम्हाला सेम मातीचं भांडं घ्यायचं आहे। या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि शिवाय 2 अख्ख्या फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला दर शनिवारी दिवे लागणीच्या वेळेस देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत। असं केल्याने काय होतं की लवंगांच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि कापुरामुळे जी ही नकारात्मकता आहे ती घराबाहेर निघून जाण्यास मदत होते। त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही रोज जेव्हा अंघोळ करता किंवा प्रत्येक शनिवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला कापुराच्या तेलाचे 2 थेंब टाकायचे आहेत। कापुराचं तेल हे बाजारामध्ये अवेलेबल असतं, तिथून तुम्ही ते आणू शकता किंवा तुम्ही भीमसेनी कापूर जो आहे तो कुस्करून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। हा उपाय तुम्ही रोज केला तर उत्तमच आहे किंवा तुम्ही दर मंगळवारी आणि दर शनिवारी करून बघा।
नक्कीच तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होताना दिसून येतील आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.